सिन्नर नगरपालिकेसाठी 31 जागांवर निवडणूक झाली। 100पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहे। असं असताना 31 पैकी कोणत्या अशा जागा आहे की ज्या ठिकाणी रंगत लढत बघायला मिळाली किंवा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला? सिन्नर नगरपालिकेसाठी आपण जसं बघितलं की एकूण 4 प्रमुख पक्ष किंवा एक आघाडी आणि 3 पक्ष हे खऱ्या अर्थाने रिंगणामध्ये होते। 100पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व निवडणूक ही सिन्नर नगरपालिकेच्या इतिहासात होताना बघायला मिळत आहे। तर आता 31 जागांचा जर विचार केला तर एकूण 12 अशा ठिकाणं आहेत, 12 अशा जागा आहेत की जिथे रंजक लढत बघायला मिळते। त्यातल्या 3 जागा अशा आहेत की जिथे हाय व्होल्टेज ड्रामा या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे। अर्थातच पहिली जी जागा आहे ती नगराध्यक्षपदाची जागा आहे। या ठिकाणी 5 पुरुष उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत, 4 अधिकृत पक्षाकडून आहेत तर 1 अपक्ष आहे आणि यामध्ये पक्ष बदल असेल, नवीन पक्ष प्रवेश असेल किंवा अनपेक्षितरित्या नाव डिक्लेअर होणं असेल, अशा घडामोडी आपल्याला नगराध्यक्षपदाच्या वेळेस प्रवीण खरं तर बघायला मिळालेल्या होत्या। त्यानंतर आता आपण बघूया जे प्रभाग आहेत त्यामधील प्रभाग क्रमांक 4A इथे रंजकता का आहे, कारण या ठिकाणी महिलांची उमेदवारी आहे आणि स्थगिती या ठिकाणी आलेली होती। आता कालच यासाठी मतदान झालं। ज्या महिला या ठिकाणी रिंगणात होत्या त्या 3ही महिलांचं आडनाव हे जाधव होतं। ही खरं तर रंजकता या प्रभागामध्ये आहे। प्रभाग क्रमांक 4B मध्ये जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नामदेव लोंढे, ज्यांनी 1 दिवस आधी शिंदे सेनेत प्रवेश केलेला होता, आपलं एक पॅनल उभं केलं होतं, त्यांचे जे पुतणे आहेत शुभम लोंढे हे 4B मधून उमेदवारी करत आहेत आणि या जागेवरूनच वाद झाला किंवा एकमत झालं नाही आणि त्यामुळेच नामदेव लोंढेंना पक्ष बदल करावा लागला असं सांगितलं जात आहे। कोकाटे गटाने या जागेवरती नाराजी दाखवलेली होती। अखेर या ठिकाणी जी सरळ लढत झाली आहे, जे आपले अंदाज आहेत त्यामध्ये शुभम लोंढे आणि सागर भाटजिरे यांच्यामध्ये सरळ लढत झाली, त्यामुळे या ठिकाणाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रभाग क्रमांक 5B ही जागा रंजक का आहे किंवा याकडे सगळ्यांचं लक्ष काय? मुळात प्रभाग क्रमांक 5 हा सर्वात मोठा प्रभाग आहे, म्हणजे एकूण मतदारसंख्येच्या 10% मतदार हे एकट्या या प्रभागात आहेत। 5A ही जी जागा आहे ही बिनविरोध झाली आहे। उदय गोळेसर यांनी सर्वात मोठ्या प्रभागातून बिनविरोध होण्याची किमया सिन्नरकरांना करून दाखवली आहे। एक ट्रेंड सेटर म्हणून उदय गोळेसर पुढे आलेत, कारण मागच्या वेळेस त्यांच्या पत्नी या एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या होत्या। जो 5B आहे त्या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती आहे, त्यानंतर त्या ठिकाणी 3 OBC उमेदवार आहेत, 1 मुस्लिम उमेदवार आहे आणि सर्वात मोठा हा प्रभाग आहे संख्येने, मतदारांच्या संख्येने, त्यामुळे या प्रभागाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रभाग क्रमांक 6B साठी जर आपण विचार केला तर सर्वात जास्त उमेदवार संख्या असलेला हा प्रभाग आहे। या ठिकाणी जे जेंट्स उमेदवार आहेत त्यामध्ये 6 उमेदवार या ठिकाणी आहेत, जो सर्वात जास्त संख्या ही मानली जाते आत्ता। आणि आणखी एक खासियत म्हणजे 6 पैकी सर्वसाधारण जागा असल्याने 1 उमेदवार महिला आहे, 5 उमेदवार हे पुरुष आहेत, तर अशी वेगळी लढत या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला। प्रभाग क्रमांक 7B जो आहे तो खरं तर महिला उमेदवारांचा प्रभाग आहे, परंतु सुरुवातीपासूनच हा प्रभाग चर्चेत राहिला आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी मतदानाच्या वेळेस किंवा संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता। प्रभाग क्रमांक 10B याविषयी जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणाला स्थगिती आली होती, कालच या ठिकाणी मतदान झालं आहे। जर सर्वात हाय व्होल्टेज कुठे जर आपण बघत असू की सगळ्यांचं लक्ष कुठे वेधलं गेलं आहे तर प्रभाग क्रमांक 10B कडे वेधलं गेलं आहे। आणखी एका गोष्टीमुळे हा प्रभाग चर्चेत आला आहे, ज्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्यानुसार सर्वात जास्त लक्ष्मी दर्शनाचे जे प्रकार आहेत, ही गोष्ट अधिकृत नाही आहे पण जी चर्चा ऐकू आली आहे, सर्वात जास्त लक्ष्मी दर्शन हे प्रभाग क्रमांक 10B मध्ये मतदारांना बघायला मिळालं आहे। प्रभाग क्रमांक 11A आणि B या ठिकाणी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमधला सर्वात मोठा राडा आपल्याला मतदानाच्या शेवटच्या काही वेळामध्ये बघायला मिळालेला होता। मग त्यामध्ये स्प्रे प्रकरण जे आहे या निवडणुकीत जे गाजलं ते यामध्ये होतं। यानंतर जे राजकारण ढवळून निघालं आणि त्यामध्ये सिन्नर पोलिसांची जी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली, ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं, हे संपूर्ण निवडणुकीतलं एक हाय व्होल्टेज आणि सर्वात लक्षवेधी प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही। प्रभाग क्रमांक 12A आणि B यामध्ये मतदानानंतर एक मोठा राडा बघायला मिळाला। पोलीस दप्तरी सध्या तपास सुरू आहे की या राड्याला खरंच मतदानाची किनार आहे का, निवडणुकीची किनार आहे का, या दृष्टीने तपास करण्यात येतोय। प्रभाग क्रमांक 13A या ठिकाणी आणखी एक रंजक गोष्ट आहे, पुरुष उमेदवार या ठिकाणी 5 आहेत आणि 5 पैकी 3 उमेदवार लोणारे नावाचे आहेत तर 2 उमेदवार झगडे नावाचे आहेत, तर ही एक रंजक गोष्ट या ठिकाणी आहे। प्रभाग क्रमांक 14A आणि 14B ही सुद्धा एक उल्लेखनीय गोष्ट आहे। जे माजी नगरसेवक आहेत पंकज मोरे हे सपत्नीक निवडणूक लढवत आहेत, म्हणजे एका प्रभागात 2 जागा येतात, तर पुरुष जागेवरती स्वतः पंकज मोरे, महिला जागेवरती त्यांच्या पत्नी रोहिणी अर्थात ज्योती मोरे या निवडणूक लढवत आहेत। जर या दोघांचा जर विजय झाला
तर सिन्नर नगरपालिका मध्ये ऐतिहासिक गोष्ट घडेल की पती पत्नी दोघेही नगरसेवक म्हणून नगरपालिकेत दाखल होत आहेत. अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, त्यामुळे या निकालाचं जास्त महत्त्व आहे. आपण अवघ्या काही तासांमध्ये सगळं विश्लेषण याबाबत करू. तोपर्यंत बघत राहा SCN न्यूज. आदित्य हटकरसह शंतनू कोरडे, SCN न्यूज.